स्त्री पुरुषाची प्रेरणा आहे. शेतीचा शोध स्त्रीनं लावला आणि इतकंच नव्हे तर शेतीच्या संदर्भातली जी काही सगळी मांडणी आहे पुढे सरांनी केलेली कृषीच्या संदर्भातली, तिचंही ही कथा उत्तम उदाहरण ठरू शकते. म्हणजे उमाबाई असतील, जिजाऊ असतील, त्यांनी ज्या लोकपरंपरेला ग्राह्य मानलं होतं त्या लोकपरंपरेचा आपण देखील विचार केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी काही बुरसटलेल्या नाहीये लोकसंस्कृतीतल्या, हे देखील हा ग्रंथ अधोरेखित करतो असं मला वाटतं. उमाबाईंचाच प्रचंड प्रभाव जिजाऊंवरती कसा होता आणि मग त्यांनी सगळ्या प्रतीकांची अर्थ कशी लावली. जगदंबा म्हणजे त्या जगत अंबा, जगताची अंबा म्हणजे आई जगताची, आणि एक आई काय करू शकते, किती विश्व निर्माण करू शकते, याच्यासाठी त्या जगदंबेचं प्रतीक पूजत होता असं आपल्या लक्षात येतं. अनेक देखणे पैलू आहे असं मी जेव्हा म्हटलं तेव्हा सरांच्या याच्यातून सुटलेला एक महत्वाचा मुद्दा, सरांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जिजाऊ ह्यांच्या अंतःकरणामध्ये, जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये एक आदर्श शिक्षिका होती. नुसत्या त्या आईच नव्हत्या, किती पैलू आहे. त्यांचं स्वतःचं शिक्षण त्यांनी अनुभवातून केलं होतं आणि पुढे पुढे तर सरांनी जी मांडणी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे. मी तर असं म्हणेन की एका शिक्षण तज्ज्ञाला लाजवणारी आहे. आज आपण म्हणतो मुलांना व्यावसायिक शिक्षण, आज आपण म्हणतो अनुभवातून शिक्षण. त्या काळामध्ये जिजाऊ शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग करत होत्या आणि ते प्रयोग, ते सगळे शिक्षणाची सगळी बाजू शिवरायांना त्या शिकवत होत्या आणि म्हणून त्या शिवरायांच्या गुरु होत्या. आपण हे पाहतो की इतरांचं श्रेय लाटण्याची ज्यांची परंपरा आहे अशा लुटारू मनोवृत्तीनं ते श्रेय दुसऱ्या कुणाला दिलंय. पण हा इतिहास आपल्याला सांगतोय की जिजाऊ ह्या शिवरायांच्या गुरु होत्या आणि त्या कोणत्या प्रकारचं शिक्षण देत होत्या. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, म्हणजे सर जसं मघा म्हणाले की इतकी मोठी प्रेरणा आहे जिजाऊंची की आधुनिक विचारवंतांना ती शिरोधार्य मानावी लागली. महात्मा गांधींनी आत्मबळाचा प्रयोग स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळी स्वीकारलाय. त्यांची विहीर जी त्यांनी खुली करून दिली होती तसाच प्रयोग महात्मा फुल्यांनी नंतर केलेला आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीनं इतकं अलौकिक अशा प्रकारचं कार्य करावं किंवा एखादी स्त्री इतकं मोठं काम उभं करू शकते, याच्यावरती विश्वास नसणाऱ्यांनीच खरं तर एक विकृत इतिहास पुढे नेलेला आहे. त्या इतिहासाचं पुनर्वाचन, पुनर्लेखन ही खरोखरच काळाची गरज आहे असं मला वाटते. आणि दोन महत्वाचे मुद्दे आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं मी सांगते की आपण आजही लिंगभेदाच्या वर उठलेलो नाही. बियॉन्ड बायोलॉजी ही कन्सेप्ट आपण अजूनही स्वीकारलेली नाही. जिजाऊंनी, शहाजींनी त्या काळामध्ये स्त्री पुरुष समतेचा विचार मांडला होता. पवार सर तर असं लिहितात ग्रंथामध्ये की स्त्री सुधारणा हे जिजाऊंच्या जीवनातील एक उपकथानक नाही, ते मुख्य कथानक आहे. मी तर असं म्हणेन की सुवर्णाक्षरांनी लिहावं असं ते पान आहे. शिवरायांच्या काळात देखील स्त्रियांचं शोषण होत होतं, सती प्रथा होती, स्त्रियांची विक्री होत होती, स्त्री पुरुष असमानता होती, बालविवाह होत होते. या सगळ्या प्रथा शिवरायांनी मोडीत काढल्या. हिरकणीची कथा सरांनी फार सुंदर पद्धतीनं मांडलेली आहे. स्त्रियांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं, फार वेगानं हे घ्यावं लागतं म्हणून थोड्या उड्या तुम्हाला जाणवत असतील, पण किती सुंदर मांडलंय बघा की हिरकणी गडावरती दूध द्यायला गेली, गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून आपल्या पोराच्या ओढीनं तिनं पूर्ण गड उतरून टाकला. ही हिरकणी आपण मातृत्वाचं प्रतीक म्हणून पाहतो. सरांनी एका वेगळ्या अंगानं या हिरकणीकडे पाहिलं आहे. ते असं म्हणतात की ही हिरकणी मातृत्व आणि सहनशीलता या गुणांच्या पलीकडे आहे. नुसते स्त्रियांच्या मातृत्वाच्या आणि सहनशीलतेचे गोडवे गाणं म्हणजे स्त्रियांना पुन्हा पुन्हा बंधनात आणि खिळवून ठेवणं आहे का, याचाही विचार आपण करूया. तिचं जे बाकीचं व्यक्तिमत्व असतं, जेव्हा मातृत्व सहनशीलता असं आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे स्त्रियांच्या नुसत्या मातृत्वाच्या, माता असण्याच्या पलीकडे तिला काही व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला हिरकणी सांगते की ही हिरकणी जेव्हा गडावर जाते, तिचा गवळी वाडा ते रायगड हा तिचा प्रवास ती करते आहे हे त्याच्यातून लक्ष. ती दुधाचा दह्याचा व्यवसाय करते आहे, म्हणजे तिच्यामध्ये उद्योगशीलता आहे, व्यवसाय करण्याची तिच्यामध्ये कला आहे आणि नेकीनं तिनं तो केलेला आहे. आणि म्हणून, आणि दुसरी गोष्ट, तिला संचाराची बंदी नाही.
तिच्या वाड्यापासून ती रायगडावर चढत जाते. हे जे काही वेगळे पैलू आहे आणि आजपर्यंत आपल्या नजरेत न आलेले हे वेगळे पैलू, आणि म्हणून ही हिरकणी फक्त मातृत्वाचं प्रतीक नाही, ती शौर्याचं प्रतीक आहे आणि ज्ञानाचंही प्रतीक आहे. अशी नवी प्रतीकं जशी जिजाऊंनी आपल्या काळांमध्ये नव्या प्रतीकांना अर्थ दिले, तसे आपल्यालाही देता आले पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. की जिजाऊंचा भगिनी भाव जो आहे ती पण एक खूप सुंदर अशी गोष्ट आहे. त्यांचा सुनांशी, नाथ सुनांशी जी वागणूक होती जिजाऊंची, ती सौहार्दपूर्ण होती. सामान्य स्त्रियांना, राजदरबारातल्या स्त्रियांना तर त्या सन्मान देतच होत्या, पण सर्वसामान्य स्त्रियांना देत होत्या. मग सर जसं म्हणाले की त्या पाचाडला होत्या आणि पाण्याचा भीषण प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा त्यांनी आपल्या वाड्यातली जी काही विहीर आहे ती स्त्रियांना पाणी भरायसाठी खुली करून दिली आणि ती सर्व जाती धर्म पंथाच्या स्त्रिया तिथे यायच्या, तेव्हा आपली छोटी छोटी मुलं त्या सोबत आणायच्या. हा भगिनी भाव किती मोठा आहे बघा, जो जिजाऊंकडून शिवरायांकडे झिरपत आला की त्या छोट्या छोट्या लेकरांना शिवरायांनी फळं वाटायची, म्हणजे खाऊ वाटायची सोय केली होती. किती संवेदनशीलता आहे या सगळ्या कृतींमध्ये, हे आपण तपासलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे सगळं जे काही बाळकडू होतं हे जिजाऊंच्या कडून शिवरायांकडे आलं होतं. म्हणून जिजाऊंनी जे जे केलं, म्हणजे स्वतःची एक सुंदर प्रतिमा खरं तर जिजाऊंनी तयार केली होती. आम्ही स्त्रिया नेहमी असं म्हणतो की आम्हाला सन्मान मिळत नाही, आम्हाला सन्मान मिळत नाही. तर जिजाऊंनी एक फार सुंदर उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे की स्वतःच्या स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी आत्मसन्मान मिळवलेला आहे, आत्मविश्वासाच्या बळावर मिळालेला आहे. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. म्हणजे एक उदाहरण मला आधुनिक काळातलं सांगावं लागेल. अमृता प्रीतम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या असं म्हणाल्या की एक दिवस मी एका कार्यक्रमाला गेली तर तिथले कुलगुरू मला असं म्हणाले की अमृताजी तुम्ही असं लिहित जा की लोक तुमचा सन्मान करतील. तर अमृताजी असं म्हणाले, मी त्या कुलगुरूंना ठणकावून सांगितलं की कुलगुरू माझ्या सन्मानाची चिन्ह कर, जोपर्यंत माझ्या नजरेत माझी इज्जत आहे तोपर्यंत कुणीही मला धक्का लावू शकणार नाही. जिजाऊंचं जे काही वागणं होतं, स्वकर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करत जाणं होतं, हे आपल्यामध्ये येणं मला वाटतं काळाची गरज आहे. म्हणून मी कोण, जसं सर मग म्हणाले की हा जिजाऊंचा इतिहास जो आहे तो स्वशोधासाठी आपल्याला प्रवृत्त करतो. मी कोण आहे त्याचं उत्तर जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातच आहे. मी कोण आहे? मी एक अलौकिक स्त्री आहे, मी एक कर्तृत्ववान स्त्री आहे. मला माझाच मन विरोध करतं, इतर कुणीही मला विरोध करू शकत नाही आणि माझा आत्मसन्मानच मला आत्मविश्वास मिळवून देणार आहे. आणि पुढे सरांनी असं लिहिलं आहे की अनेक क्षेत्रातील ज्ञानाचे एकत्रीकरण करून सकल जनहिताचा मार्ग काढणारी पूर्णांगिनी स्त्री जिजाऊंच्या जीवन चरित्रातून उभी राहते. मग सरांनी सखा सखी संकल्पना सांगितली. अजून एक संकल्पना जिजाऊंनी आपल्या उदाहरणाने सिद्ध केली होती की स्त्री अबला नाही, स्त्री अर्धांगिनी नाही, तर ती पूर्णांगिनी आहे. आणि गंमत अशी आहे की शहाजी राजासारख्या उदार पुरुषानं ते सगळंच्या सगळं श्रेय जिजाऊंना दिलं होतं की स्वराज्य निर्मितीचं स्वप्न जिजा माझं असेल, पण स्वराज्य निर्मितीसाठीचा त्याग तुझा आहे. किती मोठी गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून शहाजी राजांना त्यांच्या पूर्णांगिणी असण्याची कल्पना होती. सखासखी संकल्पना तर फार सुंदर प्रकरण आहे. म्हणजे जिजाऊ आणि शहाजी यांची जीवन पद्धती सखासखी संकल्पनेवर आधारित होती. आजही आपण पाहतो आणि आम्ही भगिनी नेहमी म्हणतो की नवरा हा स्त्रीचा प्रियकर किंवा सखा होऊ शकत नाही. कधी त्याच्यात नवरेशाही येईल हे सांगता येत नाही. पण याच जोडप्याने हे सिद्ध केलेलं आहे की एखाद्या पुरुषाची सखा आणि साथी, जीवन सहचारिणी असं आपण म्हणतो, पण ती मागे असते आणि आपण पुढे असतो, याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि हे असं घडतंय समाजामध्ये. म्हणजे मला जनाबाई, संत जनाबाईंनी जेव्हा सर विठ्ठलाला भावसखा मानलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की विठ्ठलाला जनाबाई भावसखी का म्हणते, इरावती कर्वे विठ्ठलाला बॉयफ्रेंड का म्हणतात? कारण आपल्या मनामध्ये अभिप्रेत असलेला असा सखा नवऱ्यामध्ये स्त्री पाहू शकत नाही.
आणि हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सगळं मांडणी करताना माझ्या एक लक्षात येतं की अशी काही अलौकिक जोडपी आपल्या पुढे आदर्श आहे ज्याच्यामध्ये सावित्रीबाई आणि जिजाऊ देखील आहे. सावित्रीबाईंचं सहजीवन होतं, जिजाऊंचं सहजीवन होतं. आणि म्हणून दुसऱ्या अंगाने मी असं म्हणेन की व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये समतेचा पुरस्कार करणारे हे जोडपं होतं. समतेचा पुरस्कार म्हणून उत्तम नातं होतं. फार काही काळ दोघांना सोबत राहता आलं नाही, सहवास नसेल पण सहजीवन होतं. आणि ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आक्रमण होती, लढाया होती, शहाजी राजांना बाहेर राहावं लागत होतं, पण शहाजी राजे जिजाऊंची जी काळजी घेत होते की म्हणजे त्यांना गर्भारपणामध्ये त्यांनी त्यांची काळजी घेण्यासाठी विजयराजांची नेमणूक केली. बघा किती प्रचंड विश्वास आहे. एका पुरुषाची नेमणूक गर्भार असलेल्या पत्नीसाठी करणं. आणि मग आपल्या लक्षात येतं की शेवटी नातं मग ते पती पत्नीचं असेल विश्वासावरती आणि प्रेमावरती उभं असतो. जेव्हा विश्वास नासतो, विश्वास संपतो, तेव्हा नातं नासतं. आणि आजही आपण हे पाहतो की 80% जोडपे एका छपराखाली राहतात पण मन जुळली आहेत याची खात्री देता येत नाही. आणि वास्तवच वास्तव आहे. स्त्रियांचं जे खरं रूप आहे ते स्त्री आजही पाहू शकत नाही जे जिजाऊंनी लख्खपणे पाहिलं होतं. अश्विनी धोंगडे सारखी स्त्री जेव्हा लिहिते की तो जेव्हा आरशात पाहतो, तो म्हणजे पुरुष, तो जेव्हा आरशात पाहतो तो जसा आहे तसा दिसतो आणि ती जेव्हा आरशात पाहते तेव्हा ती जशी नसते तशी दिसते. म्हणजे पुरुषी व्यवस्थेच्या आरशामध्ये अजूनही स्त्री आपलं खरं रूप पाहू शकत नाही. त्या काळामध्ये जिजाऊंनी ते लख्खपणे पाहिलं होतं. हे मला फार महत्वाचं वाटतं. आहे अजूनही शंका आहे, नात्यांवरती पहारा ठेवण्याची वेळ येते. तो काळ लक्षात घ्या. शहाजी राजे कुठे, जिजाऊ कुठे. म्हणूनच एक शायर असं म्हणतो की ओ म्हणजे नवरा, ओ देर से आए तो हमें फिक्र होती है, हम देर से आए तो उन्हें शक होता है. हे वास्तव आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे मी नेहमी असं म्हणते की जिजाऊ असतील, सावित्रीबाई असतील, यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये आम्ही आजचं वास्तव तपासणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. या संबंध ग्रंथामध्ये जिजाऊ कशा बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, विवेकवादी होत्या, त्या कशा अंधश्रद्धा पाळत नव्हत्या. आज आम्ही विज्ञान युगामध्ये राहतो पण आम्हाला विज्ञानवादी होता आलं नाही. म्हणून आमचा एक विज्ञानाचा शिक्षक सर नाशिक जिल्ह्यातला मुलींना असं सांगतोय की आज झाडं लावायची आहे, पण ज्यांना मासिक पाळी आहे त्यांनी कृपया झाडं लावू नका, कारण याच्यापूर्वी त्यांनी लावली ती वाढली नाही, असं माझ्या लक्षात आले. आम्ही विज्ञानवादी झालो नाही. विवेकवादी, विज्ञानवादी जिजाऊ त्या काळामध्ये होता आणि त्या सगळ्या मूल्यांसाठी त्या खूप मोठा संघर्ष करत होता असं आपल्या लक्षात येतं. म्हणून आत्मबल असेल, स्वकर्तृत्व असेल, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची मधला फरक जिजाऊंनी फार चांगला जाणला होता. वैदिक अवैदिक परंपरा जाणला होत्या. ईश्वराची संकल्पना, देव आहे की नाही, किती शक्ती खर्च होते आपल्या महिलांची. जिजाऊंनी ईश्वरोपासनेचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. भौतिक जीवनातील समस्या सोडवणे म्हणजे ईश्वरोपासना. दुसरं काहीही करायची गरज नाही. रूढीवादापेक्षा विवेकवाद. त्या सती गेल्या नाही, उमाबाई सती गेल्या नाही, पोथी पुराणात बुवा बाबांमध्ये त्या रमल्या नाही. अधिकाराची गोष्ट आपण करतो पण आपल्याला अधिकार आपल्याला कुणी दिले हे अजूनही माहिती नाही. बरेचदा मला बुवा बाबांच्या कीर्तनाला झालेली प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर नेहमी असं वाटतं की महिला असं तर समजत नाही की हे अधिकार आपल्याला बुवा बाबांनी दिलेले आहे. हे अधिकार आपल्याला संविधानानं दिलेले आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण हा विचार करू विवेकवादाने, विज्ञाननिष्ठ दृष्टीने, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या जगण्यामध्ये आपल्याला सन्मान प्राप्त होणार आहे, हे निश्चित आहे. शेवट करताना मी असं म्हणेल की एक असं सुंदर व्यक्तिमत्व या ग्रंथामध्ये सरांनी रेखाटलंय की जिजाऊ ह्या प्रेरणेचा एक प्रचंड स्रोत आहे, एक महान आदर्श आपल्या समोर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ग्रंथाचं कार्य जर तुमचं कोणतं असेल सर तर ते मी सांगते की सगळ्याच ज्या काही गोष्टी आहे आपल्याला, ज्या ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, सगळे जे काही सुधारणावादी विचार आहेत ते सगळे पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलेले आहे. या अंधश्रद्धेला सर या ग्रंथाने तुम्ही बाहेर काढलेले. ही अंधश्रद्धा आपल्या डोक्यातून आपण काढून टाकू, इतकं सुंदर हे लेखन झालेलं आहे. सगळ्याच गोष्टी पाश्चात्यांनी नाही दिल्या,
लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आधुनिक युगाची संकल्पना आहे असं आपण मानतो, पण ती लोकराज्याची लोककल्याणाची संकल्पना जिजाऊ त्या काळात राबवत होत्या. मी तर असं धाडसानं म्हणेन की स्त्रीवादाचा पाया किंवा स्त्रीवादाची मांडणी जर करायची झाली, लिंगभेदाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपल्याला सगळं वास्तव तपासायचं असेल तर जिजाऊंशिवाय पर्याय नाही. जिजाऊ स्त्रीवादाच्या देखील प्रेरणा आहे. स्त्री पुरुष समतेचा विचार त्या मांडतात. स्वशोधाची एक नवी प्रक्रिया जिजाऊंनी सुरू करून दिली. आई या भूमिकेच्या पलीकडे स्त्रीला एक व्यक्तित्व आहे हे जिजाऊंनी सांगितलं, आणि हे कसं सांगितलं त्याचं सप्रमाण इतिहासातली उदाहरणं देऊन आपण हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. आणि हा ग्रंथ शेवटी आपल्याला काय सांगतो तर एकच गोष्ट सांगतो की आपल्याला इतर ठिकाणी आदर्श शोधण्याची गरज नाही. जिजाऊ हा आपला सगळ्यात मोठा आदर्श आहे. म्हणून एका शायरच्या शब्दात थांबते, साज दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, गैरे दर पर भीख न मांगो रहम की, जब अपने ही घर में खजाने बहुत है. या खजानाचा फक्त आपण आदर सन्मान करा, कारण जिजाऊंचे विचार असतील, महामानवांचे विचार असतील ते चांगलेच आहे, पण विचार तोपर्यंत चांगला नसतो जोपर्यंत तो कार्यान्वित होत नाही. म्हणून जिजाऊंचा विचार कार्यान्वित करण्याची नैतिक जबाबदारी तुमची, माझी, सगळ्यांची आहे. एक विचारवंत असं म्हणतो की चांगला विचार जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत तो आपण काय करतो तर तो त्या विचारांचा गर्भपात असतो. आणि हे गर्भपात करण्याचं पातक आपल्याला जर करायचं नसेल तर जिजाऊ आमच्या सोबती आहेत, जिजाऊ आमच्या आदर्श आहे, आणि नवनव्या अंगानं जिजाऊ तपासता येतात याची दृष्टी या ग्रंथानं आपल्याला दिलेली आहे. म्हणून पवार सर आपल्या मनापासून आभार व्यक्त करते, अभिनंदन करते. आणि खूप सगळा वेळ झाल्यानंतरही मला जे भरभरून बोलावंसं वाटत होतं तेवढं जरी मांडता आलं नाही तरी माझ्या छोट्याशा अभ्यासाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्व महानुभावांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद अलकाताई. त्यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी दीपक जायडे यांना विनंती करते आणि मी रजा घेते. धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ. आज जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या व्याख्यानाचं जे आयोजन केलं त्या आयोजनाकरिता सर्व अमरावतीकर उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्व महत्त्वाचे आभार म्हणजे आमची परिवारातील बँक जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकचे सर्व संचालक मंडळाचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला अशी जाहीर करतो. जय जिजाऊ.